हमजा धुरंधरमुळे फेमस झालेलं नाव. हे नाव पिक्चरमध्ये कोण वापरत होतं? तर एक गुप्तहेर, भारतातून पाकिस्तानात गेलेला गुप्तहेर. पण हेच नाव तुर्कीमध्ये एक माणूस वापरत होता. त्याच्याकडे पासपोर्ट होता बल्गेरियाचा. पासपोर्ट खरा होता की फेक याची तपासणी अजून सुरू आहे. पण या नकली हमजाला भारतात आणलंय. त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. हा नकली हमजा साधा सुद्धा विषय नाही. तो दाऊद इब्राहिमचा खास. 28 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्याचं नाव पोलीस रेकॉर्डमध्ये आलं. पोलिसांनी त्याला अनेकदा पकडलं. हा निसटला. तुर्कीमध्ये जाऊन सेटल झाला. तो भारतात अंमली पदार्थांची पाकिटं पाठवायचा नाही. तो अंमली पदार्थांच्या कन्साइनमेंट पाठवायचा. भारतात रॉ मटेरियल बनवण्यापासून ते माल पोहोचवण्यापर्यंत त्याचे कनेक्शन स्ट्रॉंग होते. तो दाऊदचा पाबलो होता. तो सलीम डोला. नुकतंच त्याला तुर्कीतून भारतात डिपोर्ट करण्यात आलं. त्यानंतर काहीच दिवसात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत 349 किलो अंमली पदार्थ पकडण्यात आल्याचं ट्विट केलं. पण मुंबई पोलिसांच्या आणि एनसीबीच्या हाती फक्त मालच लागलेला नाही, त्यांच्या गळाला मोठा मासा लागलाय. सलीम डोला. पण हा सलीम डोला आहे कोण? तो नेटवर्क कसं चालवायचा आणि भारतीय तपास यंत्रणांनी त्याला तुर्कीमधून कसं उचललं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 1966 साली मुंबईच्या भायखळामध्ये मोहम्मद सलीम डोलाचा जन्म झाला. कुटुंब मध्यमवर्गीय. पैसे कमवायचे नव्हते, त्याला पैसे छापायचे होते आणि त्यासाठी सलीम डोलाने मार्ग निवडला गुटखा पोचवण्याचा. कमी वयातच त्याच्या लिंक्स अंडरवर्ल्ड पर्यंत पोहोचल्या होत्या. याचं कारण होतं छोटा शकील. माणसं गोळा करणं आणि त्यांचा वापर करणं यात पटाईत असलेल्या छोटा शकील सोबत डोलाची ओळख झाली आणि तो सगळ्या मुंबईला गुटखा पुरवायला लागला. पण डोक्यावर डी कंपनीचा हात आला. नेटवर्क भक्कम झालं आणि सलीम डोला वेगवेगळे अंमली पदार्थ पुरवायला लागला. त्याचं नेटवर्क अगदी राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचलं. पण अर्थात त्याचं नाव पोलीस रेकॉर्ड्सवर यायला वेळ लागला नाही. 1998 साली मुंबई पोलिसांना एक टीप मिळाली. सहारा एअरपोर्टवरून एक मोठी कन्साइनमेंट भारताबाहेर नेली जाणार आहे. पोलिसांनी ट्रॅप लावला. ठरलेल्या वेळी एक व्हाईट फियाट आली. त्यातून 2 माणसं उतरली. त्यातल्या एकाने गाडीची डिक्की उघडली. 2 सुटकेस बाहेर काढल्या. एका सुटकेसवर एम अक्षराचा शिक्का होता आणि दुसऱ्या सुटकेसवर स्वस्तिक. दोन्ही बॅगचं मिळून वजन होतं 40 किलो. पोलिसांनी या दोघांना उचललं. बॅग मधले अंमली पदार्थ जप्त केले. सगळ्यात मेन शूटर होता सलीम डोला. पोलिसांनी त्यालाच उचललं. कोर्टात केस उभी राहिली. खटला चालला. पण पुरावे नसल्याने डोला निसटला. पण या प्रकरणात जेलमध्ये जाणं त्याला ग्लॅमर मिळवून देणारं ठरलं. कारण सलीम डोला दाऊदच्या नजरेत तर आलाच, पण जेलमधून बाहेर आल्यावर त्याची ओळख कैलाश राजपूत सोबत झाली. राजपूत सुद्धा ड्रग्सच्या धंद्यातली मोठी असती. त्यामुळे दोघांनी मिळून फॅक्टरी टाकली. बटन्स तयार करायची. म्हणजे एक प्रकारचा अंमली पदार्थच. हळूहळू या सलीम डोलाची प्रगती होत गेली. सुरुवातीला साध्या गुटख्याची तस्करी करणारा डोला प्रत्येक वेळी आणखी किमती अंमली पदार्थ विकायला लागला. काही बातम्यांनुसार तो दाऊदचा अंमली पदार्थांचा सगळा बिझनेस सांभाळायला लागला. पण या सगळ्यात एक गोष्ट त्याचा पाठलाग सोडत नव्हती. पोलीस. 2013 मध्ये त्याला पुन्हा अटक झाली. त्याच्याकडे 18 बॉक्स चरस सापडलं होतं. कोर्टात खटला उभा राहिला. 2016 मध्ये सलीम डोला सुटला. विषय असा होता की जेव्हा अँटी नार्कोटिक सेल एखादा रॅकेट बस्ट करायचे, तेव्हा साध्या पेडलर पासून एखाद्या बिग शॉट डीलरला पकडायचे, तेव्हा त्याच्या चौकशीत सलीम डोलाचं नाव हमखास निघायचं. डोला मात्र एकाच वेळी 2 लेवलवर काम करत होता. पहिला विषय होता मार्केटमध्ये नवा अंमली पदार्थ आणून तो पसरवणं आणि दुसरा विषय होता अंमली पदार्थ बनवण्याच्या फॅक्टरीज उभारणं. या सगळ्यात त्याला मदत करत होता त्याचाच मुलगा ताहिर डोला. समीर डोला पोलिसांच्या रडारवर होता, पण त्याला पकडणं सोपं नव्हतं. 2018 मध्ये पोलिसांनी हीच गोष्ट जमवली. सलीम डोलाला अटक झाली आणि यावेळी त्याच्याकडे 100 किलो अंमली पदार्थ सापडले, एकाच प्रकारचे. तपासात यंत्रणांच्या लक्षात आलं की अंमली पदार्थ तो मेक्सिकोला पाठवणार होता. पण जेव्हा डोलाकडे सापडलेल्या पदार्थाची लॅब टेस्ट झाली, तेव्हा असं समोर आलं की हे अंमली पदार्थ नाहीत, अगदी काही कंपोनंट्सचा फरक होता. पण याच ट्रिकमुळे डोलाने बेल मिळवली. पण त्याला हा जामीन सहज मिळाला नव्हता. त्याला चार्जशीट फाईल होईपर्यंत दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत इन्व्हेस्टिंग ऑफिसरच्या समोर हजर राहायचं होतं आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी त्याला हजर राहायचं होतं. त्याने सुरुवातीचे 5 महिने इमानदारीने केलं आणि नंतर कोर्टात अर्ज केला. त्याचं म्हणणं होतं तो जिथे काम करतो तिथे सोमवार हा कामाचा दिवस असतो, त्यामुळे त्याला दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हजर होण्याची परवानगी देण्यात यावी.
धक्कादायक गोष्ट म्हणजे कोर्टाने ही परवानगी दिली आणि सलीम डोला मुंबईतूनच गायब झाला. त्याने आधी दुबई आणि मग तुर्की गाठल्याचं बोललं जाऊ लागलं. तिथे गेल्यावर मात्र सलीम डोला पूर्ण भारतात ऑपरेट करायला लागला. अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्याने फॅक्टरीज उभ्या केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतं. त्या फॅक्टरीज उभ्या करण्यासाठी लागणारा पैसा, कनेक्शन्स, माणसं हे सगळं सलीम डोलाकडे होतं. त्यातही त्याचा मेन धंदा चालायचा तो बल्कमध्ये. तो भारतात बल्कमध्ये माल पाठवायचा, इथून बल्कमध्ये माल उचलायचा. त्यामुळे साहजिकच त्याचं नाव तपास यंत्रणांच्या रडारवर होतंच, पण त्याला ट्रॅक करणं अवघड जात होतं. 2024 मध्ये सलीम डोलाच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली. त्याच्या विरुद्ध मुंबई पोलिसांकडे 5, NCB आणि गुजरात ATS कडे प्रत्येकी 1 तक्रार दाखल होती. त्यामुळे तो भारतासाठी वॉन्टेड लिस्टमध्ये होता. त्याचं नेटवर्क वेगवेगळ्या मार्गांनी टॅप केलं जात होतं, पण त्याचा भारतातला प्रभाव कमी होत नव्हता. त्यात भारतात सर्रास अंमली पदार्थांच्या फॅक्टरीज आणि साठे सापडत होते. त्यामुळे डोला ज्या पद्धतीने काम करतोय त्याची चर्चा वाढली होती. यातून दाऊदला होणारी मदत बघता डोलाला लवकरात लवकर उचलणं गरजेचं होतं. पण सलीम डोलाला आधार वाटत होता तुर्कीचा. भारत आणि तुर्कीचे संबंध हा कायम चर्चेचा विषय. त्यात ऑपरेशन सिंदूर वेळी पाकिस्तानला तुर्कीने केलेली मदत, भारताच्या भूमिकेपेक्षा तुर्कीची वेगळी राजकीय भूमिका, या सगळ्या गोष्टी डोलाला सेफ करतील अशी चर्चा होती. पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी डोलाला भारतात आणलंच. डिप्लोमॅटिक आणि इंटरपोल चॅनेल्सच्या मदतीने भारताने डोलाला तुर्कीचं नागरिकत्व मिळवण्यापासून रोखलं. भारत आणि तुर्की या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी भूमिका यावरून असलेलं एकमत आणि दोन्ही देशांनी याआधी इकडून तिकडे डिपोर्ट केलेले गुन्हेगार, या सगळ्याचा आधार घेत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी आपली बाजू लावून धरली आणि टर्किश एजन्सीजने सलीम डोला उर्फ हमजाला इस्तांबूलमधून अटक केली आणि त्याला भारतात डिपोर्ट करण्यात आलं. मागच्याच वर्षी सलीम डोलाचा पोरगा ताहिर डोलाला अटक झाली होती. त्याला UAE मध्ये अटक झाली आणि मग भारतात आणलं. आता नंबर त्याच्या बापाचा सलीम डोलाचा लागलाय. एक एक करत सलीम डोलाच्या टोळीमधले अनेक जण आता ताब्यात आलेत. सलीम डोलाला भारतात आणलं तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया होती, अंमली पदार्थांच्या तस्करीत असलेल्या आरोपींसाठी कुठलीच जागा सेफ नाही. भारतीय तपास यंत्रणांनी ही गोष्ट खरी करून दाखवली. 8 मे पर्यंत सलीम डोला NCBच्या कोठडीत असेल. त्याच्या तपासात कित्येक लिंक्स उघड होण्याची शक्यता आहे. कारण सलीम डोला हा किरकोळ विषय नाही. त्याचे डील शेकडो किलोंमध्ये आणि काही कोटींमध्ये व्हायचे. पैसे, नेटवर्क आणि माल पुरवण्याची ताकद, यामुळेच तर त्याची ओळख बनलेली दाऊदचा पाब्लो.